भोकरदन तालुक्यामधील धावडा येथे पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांना काही आवाहन करण्यात आलंय। यावेळेला दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वर्तवणूक आणि कृत्य करणाऱ्यास पोलिसांनी मनाई केलं असून असे कृत्य किंवा वर्तवणूक करणाऱ्यांवरती पोलिसांच्या वतीने कायदेशीर कारवाई केलं जाईल असंही सांगितलं गेलं। शिवाय या सण उत्सवाला गुलालाऐवजी फुलांचा वापर करण्याचं आवाहनही सहाय्यक पोलीस निरीक्षक चैन सिंग भुसिंगे यांनी नागरिकांना केलं आहे। या बैठकीमध्ये धावडा परिसरामधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। आगामी काळात येणारे सण उत्सव या संदर्भाने शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली होती। आता लगतच्या आगामी काळात व सध्या पवित्र रमजान महिना चालू आहे। 11 तारखेला ईद आहे, त्यानंतर महात्मा फुले यांची जयंती आहे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि रामनवमी आहे। या सणानिमित्ताने आपण ही शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली आहे। पोलीस दलातर्फे आपल्याला सर्व धावडावासियांना व सर्व समाजातील लोकांना एकच आव्हान आहे की हे जे सण उत्सव साजरे करतात हे आपण एकमेकाच्या आनंदाने आणि गोविंदाने आणि एकमेकाच्या सहवासाने साजरे करायचे। प्रत्येक बांधवाने एकमेकाच्या सणामध्ये, प्रत्येक समाजाच्या बांधवाने एकमेकाच्या समाजाच्या म्हणजे दुसऱ्या समाजाच्या सण उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे। कोणताही समाजाचे लोक आपल्या वागण्यामुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कोणी कृत्य करणार नाही। जे काही लोक असे दोन समाजात तेढ निर्माण करतील किंवा एखाद्या उत्सवादरम्यान काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल, अशा लोकांवर आम्ही कायदेशीर कार्यवाही करू। सर्वांना पोलीस प्रशासनातर्फे एकच आव्हान राहील, सर्वांनी शांततेने व आनंदाने सण साजरे करायचे आहे। तसेच ज्या मिरवणुका आहेत त्या डीजे मुक्त मिरवणुका साजरे करायच्या आहे। जर ज्या मिरवणुकामध्ये गुलालाऐवजी आपण फुलांचा वर्षाव करायचा आहे, जे की एक समाजात आणि जनतेमध्ये एक चांगला मेसेज जाईल अशी अपेक्षा बाळगतो। फक्त सांगणं एकच आहे की जे कायद्याचं उल्लंघन करेल किंवा दोन समाजात तेढ निर्माण करेल अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल।